मारेकरी एकटा नसून ते दोघं भाऊ बहीण असून ते का फरार आहेत याचं आम्हाला कारणच कळलं गेलं. कारण ते प्रत्येक वेळेस आम्ही आलो ते तिथं असायचे, ते राहायला तिथं होते, 15-15 दिवस राहिले. त्यांच्याबद्दल आम्ही बाईट पण दिल्या. 15 दिवस कशाला? 15 दिवस नाही, लग्न झालेलं गौरी आली त्याच्या अगोदर पासून तो तिथं राहत होता. गौरी तर नांदायला नंतर गेली. सगळे तिथं एकाच रूम मध्ये राहत होते. त्याच्यामुळे सगळं जे झालंय ते तिघांचं आहे. दोघं एकत्र आल्याशिवाय चौकशी पूर्ण होणार नाही. काय होतं त्याचं त्यांना ताब्यात घेतल्याशिवाय कळणारही नाही. त्याच्यामुळे ते दोघं बी तितकेच महत्वाचे येतो. तो जेवढा भामटा महत्वाचा तेवढे ते दोघंही तेवढेच महत्वाचे. आणि त्यांच्या जवळचे 2 नातेवाईकाला ते बोलतात, सगळं होते, मुलीला बोलतात ते, आणि तरी पण पोलीस गप्प का ह्याच आम्हाला उत्तर मिळाना. कारण ती आई 15-3 वार अशी फरार राहू शकत नाही. तिच्या लेकराला बोलते, तिचे वडील शाळेत घेऊन जातात, असे आम्ही स्वतः फोनवर बोललो त्यांना. तर पोलीस का बोलू शकत नाही? त्यांना असा कुठं कायदा आहे की त्यांना तपासापुरतं तरी आत का बोलत नाहीत? त्यांचे जे काही याच्यात पण दिसलेत माणसं, आम्ही आता एवढी माहिती तुम्हाला, कारण आम्हाला काही गोष्टी नाही इथं बोलता येत. त्यामुळं ते नक्की ते अटक केल्याशिवाय त्यांना पण कळणार नाही. त्यांना काय एवढं कशामुळे अटक करत नाही ते आम्ही ओरडू सांगतो. माझी मुलगी एकतरी नाही बाबा, हे 2-3 गळा दाबून मारली तरी का होत नाही? मला कमाल लागते. त्यांना तपास सुद्धा होत नाही, येत सुद्धा घेऊन येत नाही. त्यांचे बहीण भाऊ म्हणून तरी त्यांचा तपास करायला पाहिजे ना. आणि आम्ही जर लबाड बोलणार असलो, त्यांच्या आईवडिलाचं नाव टाकलं असतं. आम्ही बघा, आईवडिलाचं नाव कुठं आहे का? तर आम्हाला त्रास त्यांच्यापासून नव्हता आमच्या मुलीला. आम्ही ज्याचं नाव तेच टाकलंय. खरं बोलतो आम्ही. असं लबाड असतो, धोंडाबळी टाकला असतं, काही पण कलम लावा म्हणला असतो. आम्हाला जे त्रास आहे तोच आम्ही वर्णन करतो, त्याचाच आम्हाला न्याय मिळाला. मग आम्ही काय सांगणार आता? आम्हाला इथे येऊन बसण्याशिवाय किंवा उपोषण काय ते म्हणायचं, आम्हाला मरण्याची परवानगी द्या म्हणावं, असंच म्हणावं लागेल. कारण स्वतः आत्महत्या केली तरी गुन्हाच आहे ना. तर ते तेवढं पहा, नाही तर आम्हाला पर्याय नाही. आमचे गावकरी आम्हाला म्हणायला लागले की तुम्ही न्याय द्या. त्यांचे नातेवाईक घरामध्ये होते. गौरी गेल्याच्या नंतर जर पोलीस त्यांची टीम तिथं काम करते तर त्याचा नातेवाईक तिथं काय करतोय? त्याचा नातेवाईकाचा काय संबंध घरामध्ये? सगळे हे त्यांचे जेवढे आहेत ना तेवढे चौकशीसाठी बोलवायला पाहिजे. तर सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि ह्या तिघांना तर सोडताच येत नाही. कारण हे सगळं जे झालंय फक्त शीतल गर्जे आरोपी, अजय गर्जे आरोपी आणि अनंत गर्जे या तिघांनीच केलंय. तिघांनीच. आणि यांचे नातेवाईक सपोर्टिव्ह होतेच. जे आता जे सपोर्ट करतात त्यांना बोलून त्यांची चौकशी व्हा. जे आता त्यांचे नाव आम्ही नाही, त्यांना माहित आहे पोलिसला कोण बोलतय कोण. म्हणजे फॉरेन्सिक टीम गेल्याच्या नंतर त्यांचे नातेवाईक घरात त्यांच्या सोबत होते. मग काय म्हणायचं याला सांगा ना तुम्ही.